थांब असता नाही आधीपासून बघा. मग काय म्हणता शेमण्यांनो, जोडतोड करून सण आपण आपली ट्रिप फायनल केली. काही लोकांनी आशेची किरण दाखवून सण गांड दाखवली, पण आपण त्याच गांडवर लात मारून सण पुढे गेले आणि नयनची गांड मस्ती आणि पुष्पाची फिरस्ती चालू असतानाच आदित्य भाऊने सलामी ठोकली आणि त्यांना सलाम केले. जिथं तुषार भाऊ अरिजित सिंगचे गाणे ऐकून सॅड मूड मध्ये होता, तिथं चंदूची परफॉर्मन्स चालू होती. मग काय ट्रेन मध्ये गेले ना, आपली जी जागा होती ते पचवली भाऊ, पण काही लोकांची खाजवून आली होती जे जागा खाली करायला नाही म्हणत होते. मग त्यांना गेला भाऊ, मग काय भाऊचा दणका भाऊ. मग काय नयनकडनं योगदान घेतल्यावर चंद्याला दुधूची प्यास लागल्यावर तो रडत होता. तुम्हारी गांड जलती है और कुछ नहीं है. मग काय म्हणता भाऊ, फायनली पोचले भाऊ आपण पुण्याली. इकडे आल्यावर माहिती पडलं की सुखातली गांड डोक्यात घातली, कारण की आपली जी लोणावळ्याची ट्रेन होती ती सुटून गेलेली होती. भाऊ नशिबाचे बोल राहत, पण धडपड्या मारत आपण इकडे पोहोचूनच. पण आपलं नशीब इथलं गांडो हे मला माहिती नव्हतं भाऊ, कारण की इकडे आल्यावर माहिती पडलं आपला जो विला आहे 5 किलोमीटर तुले 5 किलोमीटर पायदळ चालणं म्हणजे आपल्यासाठी खेळ नाही. हक दिया, मुंह में आया बक दिया. पण हे इतकं खराब नाही होतं जितकं पुढे झालं हो, कारण की आम्ही जो विला बुक केला होता तो एक स्कॅम होता. स्कॅम झाला आमच्यासोबत गैरा मोठा, पण आम्ही कोणत्या तरी ब्रोकर शोधून सण आम्ही आमची विल्हेवाट लावलीच बुक कुठेतरी. पण काय जिथं राह होती वा चहा होतीये, मग भेटलंच ना आम्हाला आराम करायसाठी कक्ष. आणि विल्याचं नाव इंद्रप्रस्थ. मग काय इकडे स्विमिंग पूल पाहिलं तर अंगातली मस्ती काही आवडत. खरं सांगू तर सगळे तंगी गेलते भाऊ, कारण की रातभरची ट्रेन मध्ये बसले होते. मग इकडे मजा करायला भेटली. नाही भाऊ, या पुऱ्याचा तर वेगळा आता समजलं भाऊ काय क्या बोलूं मैं इसको? क्या बोलूं क्या मैं कुछ बोल नहीं सकता. मग काय बोलतो, रात्र होत होती तशी तशी अंगातली घाण मस्ती बाहेर येत होती असं वाटत होतं. जसं याचं वेगळंच चालू होतं. याचं म्हणणं होतं भाऊ आपण मी नाचतोय तर वेगवेगळे रोल प्ले करा म्हणे तुम्ही. पण आमच्यात एक भाऊ असावी होता जो जपेल होता भाऊ इथल्या धिंगाण्यामध्ये. खरं सांगू तर हे तर अजून काहीच नाहीये, पण याच्यासाठी तुम्ही पहा दुसरा वाल्ट. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूं, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है.